नमस्ते, जय श्रीराम. तर आज आहे शुक्रवार. तर आज संध्याकाळचा बेत आमचा होता अंडा बिर्याणीचा. आमचे धनी आज जेवायला नव्हते, आमचे धनी प्युअर शाकाहारी आहेत. मग आम्ही आज अंडा बिर्याणी केली. तर प्रथम मी 4 अंडी घेतली होती. 4 अंडी शिजवून घेतली, त्याला टोचे पाडून घेतले बघा. मग 2 बटाटे घेतले, साली काढून त्याचे 4 तुकडे केले. इकडं आलं लसणाची पेस्ट करून घेतली. मी इकडं पहिली तयारी करून घेतली. ती कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर सगळं कापून घेतलेलं होतं. गॅसवर कुकर ठेवला. मग कुकरमध्ये पहिलं तेल टाकलं. तेल थोडं गरम होऊन द्यायचं. मग त्याच्यामध्ये अंडी टाकायची. अंडी चांगली लाल होईपर्यंत तळून घ्यायची. अंडी अशी तळून घ्यायची. लाल झाली की मग काढून घ्यायचं. मग बटाटा टाकायचा. बटाटा पण चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं. चवीला पण छान लागतो बटाटा त्याच्यात टाकला की. मग त्याच तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकले. आपल्या तमालपत्री, वेलची, लवंग, दालचिनी हे सगळं टाकलं. त्याच्यामध्ये परतून घेतलं. त्यातच कांदा टाकला. मग परत ते परतून घेतला. जरा टोमॅटो टाकलं, मीठ टाकलं, जरा हिरवी मिरची टाकून मग ते सगळं चांगलं परतून घ्यायचं. मग नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली. हे सगळं परतताना की नाही त्याच्यात दही टाकायचं. माझ्याकडनं दही राहिलं होतं म्हणून मी ते नंतर टाकलं. मग इथं मी हळद, तांबडं तिखट, धनेपूड, थोडा गरम मसाला, बिर्याणी मसाला टाकलेला. मी तर सुहानाचा बिर्याणी मसाला यूज केला होता, मला तोच आवडतो. मग इथं बघा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्या. मी इथं मग तांदूळ टाकले. मग दही राहिलं माझ्याकडनं ते दही टाकलं. मग ते चांगलं परतून घेतलं. मग बरं आपण जी तळलेली अंडी आणि बटाटा होतं ती टाकलं. त्याच्यात आपल्या तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी टाकायचं. मग कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा. बिरिस्तावरती टाकलं. मी बिरिस्ता माझ्याकडे पहिलाच होता. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पहिलं करून घ्यायचं बिरिस्ता. इकडे बघा माझ्या दुर्गाला झोप लागली होती. तिचं पण इकडं खाऊ ठेवलं होतं. मी तिला नाचणीचं उपीट केलेलं होतं. मग 2 शिट्ट्या घेतल्या. मग असा भात तयार झाला आपल्या बिर्याणी. आईंना म्हणलं तुम्हीच ट्राय करा आधी. आईंनी पहिलं ट्राय केलं. दिसायला पण छान दिसत होतं, चवीला सुद्धा खूप छान झालं. दुर्गाला चारत होते. मग दुर्गाचं जेवण झाल्यानंतर मग मी जेवले. मला पण खूप आवडलं. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा.